Good morning, dear students. I welcome you all in our next session on the lesson named Big Data, Big Insights. In our previous discussion, what we have studied what is actually big data. म्हणजेच माहितीचा प्रचंड मोठा संग्रह म्हणजे काय, त्या माहितीचे संकलन कसे होते, त्या माहितीची उपलब्धता कशी होती आणि त्याचं उपयोजन कसं होतं. त्याचं उपयोजन करण्यासाठी बिग डाटा अनालिटिक्स ही कन्सेप्ट आपण थोडी अभ्यासली. बिग डाटा अनालिटिक्स is the complex process of examining large and varied data sets or big data, that is uncover informations such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. म्हणजे एकंदरीत उद्योगधंद्यांसाठी उपलब्ध असणारी माहिती एका व्यवस्थित आणि नियोजित पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचं काम बिग डाटा अनालिटिक्स ही कन्सेप्ट करते. बिग डाटा अनालिटिक्स ही प्रोसेस काय आहे हे आपल्याला स्क्रीनवर एक डायग्रॅम दिली आहे आणि ही डायग्रॅम थोडंसं क्लॅरिफाय करेल आपल्यासमोर की जी माहिती आपल्यासमोर आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्या माहितीचं नियोजन कसं होतं हे त्या डायग्रॅमवरून कळतं. तिथं काही स्टेप्स दिलेत बघा. पहिली आहे डिप्लॉयमेंट म्हणजेच माहितीचे उपयोजन, बिझनेस अंडरस्टँडिंग, डाटा एक्सप्लोरेशन, डाटा प्रिपरेशन, डाटा मॉडेलिंग अँड डाटा इव्हॅल्युएशन. म्हणजेच कोणताही उद्योग हा मागणी आणि पुरवठा या सूत्रानुसार चालत असतो, त्यालाच आपण बिझनेस अंडरस्टँडिंग म्हणू शकतो. मग त्याच्या साहाय्याने जो मागणी असेल त्या पद्धतीने डाटा एक्सप्लोर केला जातो, त्यानंतर तो डाटा एका ठराविक पॅटर्नमध्ये प्रिपेअर्ड केला जातो आणि मग तो आपल्यासमोर आणला जातो. म्हणजेच कोणताही उद्योग हा मागणीवर डिपेंडेड असतो आणि डाटा अनालिटिक्स जे आहेत ते या मागणीचा अभ्यास करून त्या पद्धतीचा डाटा आपल्यासमोर प्रेझेंट करतात आणि त्याचबरोबर त्याचा नंतर अभ्यासही करतात की त्यांनी जे काही प्रोसेस केलेली आहे डाटावर ती कितपत सक्सेसफुल झालेली. Now look at the screen. There is one diagram related to top big data applications. म्हणजे जो डाटा आपण कलेक्ट करतो, ज्याचं उपयोजन आपण आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात करू शकतो, त्याची काही एक्झाम्पल्स आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतात. दे आर हेल्थकेअर, ट्रॅव्हल, एज्युकेशन, टेलिकॉम, ई कॉमर्स, मीडिया अँड एंटरटेनमेंट, रिटेल, फिनान्स. Now, actually, we are going to study the uses of big data in our day-to-day life. First use is location tracking. That is, we are using GPS and Google Map in identifying and tracking the exact location of place. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic. म्हणजे GPS आणि गुगल मॅपच्या साहाय्याने आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते? Congestion on a particular route. Information if the route is closed or if it is a one-way route. Understanding accident-prone areas, etc. This has immensely helped the logistics companies to reduce risks in transport, improve speed and reliability in delivery. GPS माध्यमातून आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते जी ट्रॅफिकशी रिलेटेड असू शकते, जी ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड असू शकते आणि आपण डे टू डे लाईफमध्ये गुगल मॅप्सचा वापर करतोच टू फाइंड आउट द लोकेशन. Thus, the data helps us in tracking the location. As we are studying the uses of big data in our day-to-day life, the second use of data in healthcare. Today we see that people have become health conscious. They are using smartwatches, other wearables, health apps in our phone. Keep on collecting data. We can see that they are our own mini biomedical research devices. म्हणजेच आरोग्याविषयीची प्रचंड मोठी जागरूकता आपण बघतोय आणि मग सातत्याने आपण अपडेट राहण्यासाठी विविध गॅजेट्स आपण वापरतो. दोज गॅजेट्स आर मॉनिटरिंग आर ब्लड शुगर, आर ब्लड प्रेशर, आर हार्ट रेट. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स.
मग हा जो काही डाटा तयार होतो, द अनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. म्हणजे काय बघा, प्रत्येक व्यक्तीचा जो डाटा आपण विविध गॅजेट्सच्या माध्यमातून जो आपण स्टोअर करतो, त्याच्या अन्वये सदरच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे किंवा भविष्यात सदरच्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये कोणकोणते बदल होऊ शकतात, त्याच्यासाठीचे जे काही प्रिकॉशन्स घेणं शक्य आहे, यासाठीचा उपयोग आपल्याला त्या डाटाच्या माध्यमातून होत असतो. बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. म्हणजेच सध्या आपण कोविड-19 ही पॅन्डेमिक सिच्युएशन फेस करतोय आणि हा एक साथीचा रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे. मग अशा वेळी आपल्याकडं जर डाटा कलेक्ट केलेला असेल तर त्या डाटाच्या साहाय्याने आपण सदरच्या एरियामध्ये प्रिकॉशन्स घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण सेतू ॲप वापरतो, म्हणजेच कोरोना पॉझिटिव्ह असणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे का, त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि मग त्या अनुषंगाने तशा पद्धतीच्या प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो किंवा त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. म्हणजे सेतू ॲप ज्या पद्धतीने आपल्याला अलर्ट करतं की हां, तुमच्या आजूबाजूला एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, मग त्या पद्धतीने आपल्याला हेल्थ केअर सेक्टरमध्ये डाटाचा उपयोग होत असतो. थर्ड अँड मोस्ट युजफुल सेक्टर इज एज्युकेशन. How we collect the data from the education industry. The students which are studying, we can have their weaknesses, their strengths. We can follow a different kind of study pattern for them, as well as we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. Big data makes it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. म्हणजे नेटच्या माध्यमातून आपण विविध कोर्सेस, त्याचबरोबर जॉब अपॉर्च्युनिटीज याची आपण माहिती घेतच असतो. पण त्याचबरोबर आपण या डाटाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी त्याची स्ट्रेंथ पॉईंट काय आहेत, त्याचे विकनेसेस काय आहेत, याचा आपण अभ्यास करून सगळ्यांना एक युनिफॉर्म पॅटर्न न वापरता विद्यार्थ्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण त्यांच्यासाठी एक एज्युकेशन पॉलिसी प्लॅन करू शकतो. म्हणजेच डाटा हा खऱ्या अर्थाने एज्युकेशन इंडस्ट्रीसाठी किंवा एज्युकेशन सेक्टरसाठी एक जिनीचं काम करतो. डाटा हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. दिस वुड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा बिग डाटा खऱ्या अर्थाने आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे. याचे अजून बरेचसे युजेस आहेत, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू. थँक्यू.